Hello everyone, welcome in Mahi's kitchen and home, पूजा and देवदर्शन also. मी ठरवलेल्याप्रमाणे मी जे डेकोरेशन करणार आहे गणपतीचं तर त्याचं सुद्धा मी शूटिंग करणार होते. मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत ह्या गोष्टीबद्दल शेअर केलं होतं आणि असं शूटिंग करणार हे सुद्धा मी सांगितलं होतं. त्याच्या अकॉर्डिंग मी सगळी तयारी केलेली आहे. इकडे हरतालिका पूजा मांडलेली आहे मी आणि सर्व पूजा करून झाल्यानंतर गणपतीची तयारी मी सुरू करायचं ठरवलेलं होतं. तर त्याच्या अकॉर्डिंग मी करते आहे. एकदम सिंपल पद्धतीने आम्ही गणपतीला बसवणार आहोत. तर अशा माळा आहेत आणि त्याला एका बाजूनी असं लटकन आहे. तर ज्या टेबलवरती गणपती बसवणार आहोत तर त्याच्या दोन्ही बाजूला अशा माळा लावणार आहोत आणि त्याचं जे लटकन असेल तर ते समोरच्या साईडला येईल. अशा पद्धतीने या माळांना लावायचं आहे. आणि हे झेंडूच्या फुलाचा एक हार आहे तर तो पाटाच्या बाजूने मांडणार आहोत आम्ही. आणि हे पीस आहे ज्याच्यावर गणपती बसवणार आहोत. आणि इथं सर्व पूजेचे भांडे तयार करून ठेवलेले आहेत. मी कळस धुवून ठेवला. 2 छोटे भांडे घेतलेले आहेत पूजेसाठीचे. एक लोटा आहे आणि एक पात्र आहे तांब्याचं. तर ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही त्यामध्ये दुर्व्याची जुडी सुद्धा ठेवू शकता. म्हणजे दुर्व्याची जी जुडी असणार ती ताजी राहील. आम्ही जेव्हा व्यवस्थित सगळं पूजा करू, सगळं मांडू तर तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही त्यामध्ये बघू शकता की कशा पद्धतीने आम्ही सर्व काही ठेवलेलं आहे. ते 2 सुपारी घेतलेले आहेत आणि एक बदाम पण ठेवलेला आहे. गंध घेतलेला आहे, कुंकू घेतलेलं आहे. आणि हे खूप काळं काळं दिसायला तुम्हाला हे छोटंसं निरांजनी ह्याच्यामध्ये कापूर लावून येतो तर त्याकरता वेगळं ठेवलेलं आहे. ताटात आम्ही डायरेक्टली नाही लावत, ताट गरम होऊन जातं. आरती करता वेळेस प्रॉब्लेम होतात म्हणून एक छोटंसं वेगळं काहीतरी अरेंजमेंट करणं गरजेचं आहे कापूरसाठी. तर आम्ही तसं कापूर लावत असतो आरती करता वेळेस. आणि कुंकू कालवण्यासाठी असं वेगळ्या छोट्याशा वाटीमध्ये घेतलेलं आहे. हळदी कुंकवाचे करंडे, गुलाल आणि अक्षता दोन्ही पण सोबत ठेवलेलं आहे. माझी आई रोज गणपतीला गुलाल अक्षता वाहते. रोज माझी आई पूजा करते जॉबला जाण्याआधी. तर तिनेच अशा पद्धतीने ठेवलेलं आहे म्हणजे गुलाल आणि अक्षता दोन्ही एकाच वेळेस वाहता येईल. आणि दिवा पण एक छोटासा घासून ठेवला होता मी व्यवस्थित. त्याला स्वच्छ केलं होतं आणि त्यामध्ये वात पण टाकून ठेवलेली आहे. तर अशी जेवढी शक्य होईल तेवढी गणपती बसवण्याच्या आधीच मी तयारी केलेली आहे. ह्याच्यामध्ये जानवं ठेवलेलं आहे आणि 2 वस्त्रमाळ केलेले आहेत. 2 ह्यासाठी केलेले आहेत, एक गणपतीला आणि एक जी आहे ती कळसासाठी असणार आहे. तर आता सध्या तरी अशी तयारी केलेली आहे आम्ही. आणखी शूटिंग कंटिन्यू होईल तर त्याच्यामध्ये आणखी तयारी तुम्ही पाहू शकता. गणपती बाप्पा मोरया. तर आमच्याकडे सुद्धा गणपतीचं आगमन होणार आहे. तर त्यामुळे कालची जी तयारी होती तर ती मी परत कंटिन्यू करते आहे. आता या ताटामध्ये मी अगरबत्ती घेतलेली आहे, कापूर घेतलेला आहे जे काल म्हणजे राहिलं होतं ठेवायचं. म्हणजे राहिलंच असा प्रश्न नाही आहे. अगरबत्ती वगैरे तुम्ही ऐनवेळी ठेवली तर त्याचा जो सुगंध आहे तर तो जशाला तसा राहतो. तर त्यामुळे मी पूजा करण्याच्या थोडंसं आधीच ठेवलेलं आहे. आणि बाकीसुद्धा तयारी केलेली आहे. 2 नारळ घेतलेले आहेत मी, 2 कणस घेतलेले आहेत मक्याचे आणि फळं घेतलेली आहेत काही. आणि हे फुलांच्या पाकळ्या आहेत
जेव्हा आरती करून होईल तर त्यानंतर वाहायच्या आहेत त्या अक्षतासोबत. आणि काही अक्षता घेतलेल्या आहेत. हे आरतीचं ताट तयार केलेलं आहे. फुलं घेतलेली आहेत आणि पानं घेतलेली आहे. पानं 7, कमीत कमी 7 तरी असले पाहिजे. 2 पूजेच्या समोर ठेवण्यासाठी आणि 5, कमीत कमी 5 किंवा 7 कळसासाठी आपण पानं ठेवू शकतो. आणि हे बाकीचे फुलं आहेत, त्या मी थोडे आधीच आणले होते. आता तुम्हाला आणखीन एक चांगली टीप द्यायची आहे, जी मला माझ्या आईने शिकवली होती, की जेव्हा आपण फुलवाती म्हणजे फुलवाती तर भिजवलेल्या पाहिजे तुपामध्ये, म्हणजे त्या व्यवस्थित पेटतात आणि व्यवस्थित त्यामधून आपण आरती करू शकतो. असं तुपामध्ये भिजवायचं आहे फुलवातींना. ह्या 5 फुलवाती घेतलेल्या आहेत मी आरतीसाठी आजच्या, आणि तूप टाकलेलं आहे त्याच्यावर. आणि आता अशाला असं ह्याचं टोक राहावं म्हणून फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तर त्याने काय होईल की व्यवस्थित हे आरतीचं टोक वरती राहील आणि आपण छानपणे आरती करू शकू आणि मंद मंद असा दिवा व्यवस्थित जळत राहील. तर आता गणपती बसवायचा आहे. आता मी गणपती डेकोरेशनची तयारी करते आहे. तर त्याकरता मी एक टीपॉय घेतलेला आहे, त्याला स्वच्छ करून घेतलं पहिले आणि मग आता त्याच्यावरती डेकोरेशन चालू करणार आहे. सगळ्यात पहिले मी ते जे 2 हार होते तर ते टेबलच्या बाजूबाजूनी लावलेले आहेत. मी इथे एक पाट ठेवलेला आहे, त्या पाटाला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याच्या बाजूलाच उजव्या हाताला, म्हणजे आपण पूजा करणार तर आपल्या डाव्या हाताला आणि देवाच्या उजव्या हाताला कळस मांडायचा आहे. तर त्यामुळे कळसाला किती जागा लागते आणि कसं नीटनेटकं कळस बसू शकतो ह्याच्यासाठी मी पहिले एकदा त्याचा ट्रायल घेते तर एक प्रकारे. तर त्यामुळे मी कळस तिथं ठेवून बघितला की नेमका किती जागा लागते वगैरे. तर अशा पद्धतीने सध्या मांडणी केलेली आहे. पाटावर एक पीस अंथरलं आणि त्याच्यानंतर झेंडूचा जो हार होता तो दुपदरी करून मी त्याच्या बाजूनी लावलेला आहे. आता सर्वात पहिले मी कळस मांडायला सुरुवात करणार आहे. तर त्याकरता मी एका कलशामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे स्वच्छ. आता त्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे. आता ह्या कलशामध्ये थोड्या अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर एक सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे. थोडा गुलाल व्हायचा आहे. थोडा दुर्वा पण व्हायचा आहे त्यामध्ये. आणि आता कलशाच्या समोरच्या बाजूने इथे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती 5 बोटं म्हणजे काढायची आहेत कुंकवाची. तर मी कुंकू कालवून घेतलेलं आहे.
ह्याला हळद लावायची आहे. कळसाला आता हळदी कुंकू लावून झालेलं आहे. आता त्यावरती नारळ ठेवायचा आहे. तर मी एक नारळ घेतलेला आहे आणि त्याचं जे टोक आहे तर ते कलशामध्ये जाईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता ह्याला इथे मी एक स्वस्तिक काढणार आहे आणि 5 बोटं लावणार आहे कुंकवाची आणि हळद पण लावणार आहे त्याला. आता ह्या कळसावर पानं लावायची आहेत. तर मी पानं लावलेली आहे आणि नारळ पण ठेवला आहे त्यावरती. आता ह्या नारळाला वस्त्रमाळ बांधायची आहे. आता मी इथे कळस मांडणार आहे. तर सर्वात आधी थोडे तांदूळ घ्यायचे आहे आणि जिथं कळस मांडणार आहोत तर तिथं ठेवायचे आहेत तांदूळ. तर कळस मांडून झालेला आहे. आता मी कळसाच्या समोरच दिवा ठेवणार आहे. तर त्याकरता मी एक छोटी प्लेट घेतलेली आहे. दिवा पण घेतलेला आहे, त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे. जेव्हा गणपती बसवणार तर तेव्हा फक्त या दिव्याची ज्योत लावायची आहे आणि दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. आता गणपती बसवणार आहे मी, तर त्याआधी ह्या पाटावरती एक स्वस्तिक काढायचं आहे तांदळाने. आता त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. आता ह्यावर मी गणपती बसवणार आहे. तर मी पाटावरती गणपती बसवलेला आहे. तर सर्वात पहिले गणपतीला कुंकू लावायचं आहे. अक्षता व्हायच्या आहेत. गुलाल व्हायचं आहे.
आणि नमस्कार करते आहे. आता गणपतीच्या समोरच 2 विड्याचे पानं ठेवायचे आहेत, 1 सुपारी ठेवायची आहे, त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता व्हायचे आहेत. आता गणपतीला वस्त्रमाळ वाहणार आहे मी. गणपतीला आता जानवं व्हायचं आहे. तर गणपतीच्या डाव्या खांद्यावरून उजवी बाजूने आलं पाहिजे जानवं. अशा पद्धतीने गणपतीला जानवं व्हायचं आहे. आता गणपतीच्या मागच्या बाजूला मी कंस ठेवणार आहे मक्याचे आणि काही फळं पण ठेवणार आहे गणपती समोर. आता मी गणपती समोर दिवा लावणार आहे. पूजा पूर्णपणे मांडून झालेली आहे. आता आरतीची तयारी करायची आहे फक्त.